नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या दुर्मिळ योगामुळे सांगलीतील नागराज मंदिरात भाविकांचा उत्साह. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. यंदा श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी नागपंचमीचा सण आल्याने सांगली शहर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले आणि अत्यंत शुभ आणि विशेष योगाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागराज मंदिर तसेच इतर नागमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. सकाळपासूनच दर्शन आणि अभिषेकासाठी भाविकांनी मंदिरामध्ये अलोट गर्दी केली होती. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर नागराज मंदिरात श्री नागराजाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आकर्षक अलंकार पूजा बांधण्यात आली. दिवसभराच्या मंदिराच्या वतीने दिवसभरात भाविकांना लाह्या, दूध आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं. मंदिरात दिवसभर नागदेवतेचे नामस्मरण, स्तोत्रपठण आणि स्तोत्रपठण भजनाचे कार्यक्रम उत्साहात पार पाडले. शहरातील प्रमुख केंद्र असलेल्या राम मंदिर चौक येथील नागमंदिरातून ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशातील भाविक, ढोल ताशा पथकांचा निनाद आणि फुलांनी सजवलेला पालखी सोहळा हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा दुग्ध शर्करा योग साधून आल्यामुळे सकाळपासूनच मंदिराबाहेर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या. महिला, बालके आणि ज्येष्ठांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून नागराजाचे दर्शन घेतले. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती, तर पोलिसांचाही चोख बंदोबस्त तैनात होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.